हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय व्लॉग. आज छान पाऊस पडतोय. बघूया काय होतं ते. पहिलाच पाऊस आहे हा. माझा मुलगा इथं खेळतोय गॅलरीमध्ये. एवढा छान पाऊस पडतोय, तुला कांद्याची भजी खायची का? आणि एका उत्तम गृहिणीनुसार पहिला पाऊस आला की कांदा भजी करायलाच हवी ना, शास्त्र असतं ते. कांदे तर मी कापून घेतले. एकीकडे बेसन पीठ घेतलं आहे, थोडंसं त्यात रवा घालून घेतला आहे. त्यात टाकलं आता मीठ, कोथिंबीर, आता टाकून हळद, तिखट, ओवा, थोडंसं हिंग घातला, चिमूटभर ओवा घातला, जिरे, हळद हळद थोडीशी घालायची. थोडी जास्त घातली फक्त काय होतं, थोडेसे कांदे जळतात. तिखट, रवा देखील घालून घ्यायचा चमचावर, हे मी आधीच तुम्हाला सांगितलं. आता आपल्याला जसं हवं त्यानुसार आपण पाणी टाकू भिजवायची. आता आमच्या आहोंनी पण मदत केली, वेळेस मला थोडेसे कांदे अजून चिरून दिले. एकीकडे चहाची पण तयारी करून घेतली. 3 कप चहाची. भज्यानंतर चहा तर हवाच, नाही का? चहा उकळतो एकीकडे. आता हे भिजवलेलं जे बॅटर होतं त्याच्यामध्ये थोडंसं किंचित 1 चमचा गरम तेल घालून घेतलं आणि भजे तळून घेऊया. आता छान पाऊस येतोय, सुंदर मातीचा सुगंध सुटलेला आहे आणि गरम गरम भजे आणि चहा, मजा येणारे असते. आमचा तर छान झाला पहिला दिवस पावसाचा. आणि तुम्ही देखील माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. कुरकुरीत भजे तयार आहेत. आता छान चहाला उकळी उठते तोपर्यंत मी पहिले भज्यांची तयारी करून घेते. तीन जणांना सर्व करून घेते पहिल्यांदा, मुलांना आणि आमच्या आहोंना. तोपर्यंत चहा गाळता येतो म्हणजे मला. आणि गरम गरम भजी सगळ्यांना मिळतात. नंतर माझे आहो देखील माझ्यासाठी गरम गरम भजी तळतीलच. वा, मुलं अगदी खुश होणार आहेत. चला, चहा पण घेते गाळून. आणि तुम्ही देखील तुमचा पावसाळ्याचा पहिला दिवस असाच एन्जॉय केला असेल.